शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आहे। शेतकरी बांधवांनो, आपल्याला आता जी कर्जमाफी जाहीर केली होती राज्य सरकारने, तर त्या कर्जमाफीमध्ये अटी निकष काय आहे त्या अजूनही कुठल्या प्रकारच्या सांगण्यात आलेल्या नाही। जी समिती नेमण्यात आली होती त्या समितीने सुद्धा अहवाल शासनाकडे सादर केला असेल, पण तो शासनाने अजूनही घोषित केलेला नाही किंवा शेतकऱ्यांपाशी त्याची डिक्लेरेशन दिलेलं नाही। म्हणून आता त्याची सुद्धा माहिती त्या ठिकाणी शासनाकडून येण्याची शक्यता आहे। त्याची तारीख सुद्धा ठरवण्यात आलेली आहे, तर ती तारीख म्हणजे 31 मे 2026। तर ही तारीखच का निवडण्यात आली? कर्जमाफी ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने आहे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 31 मे 2026 रोजी अहिल्यादेवी होळकर यांची त्या ठिकाणी जयंती आहे आणि या जयंतीच्याच निमित्ताने त्या ठिकाणी कर्जमाफीचा GR सुद्धा येण्याची शक्यता आहे आणि अशी माहिती त्या ठिकाणी मिळालेली आहे। आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अटी, पात्रता, निकष काय जे आहे तर त्या सर्व माहिती या GR मध्ये येण्याची शक्यता आहे आणि पुढची कार्यवाही सुद्धा बँकेकडे जाण्याची शक्यता सुद्धा आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आपल्यासाठी गुड न्यूज आहे।